यस धन्यवाद बाबूशा सर आणि त्याचबरोबरीनं रोशनजी संते सर. जाऊयात आजच्या दिवसातील हे अंतिम मॅच. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. एका बाजूला आरबी वराप त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय क्रीडा 700 मांडा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सलामीची जोडी मधल्या आतमध्ये सुजित आणि त्याच्या सोबतीनं शिवम राठोडला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज होईल गोलंदाज किशोर उगळेला आपण पाहणार आहोत. रिव्हर एंड करणं सज्ज होतं. दोन क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत आपल्याला पाहायला मिळतात. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता मात्र संध्याकाळच्या सदरामध्ये थोडसा नक्कीच हळुवार थंड वारा मधाच्या आतमध्ये जाणवतोय. सकाळच्या सत्रापासून नक्कीच उष्णता दाट होते आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये देखील क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही या चढोला आपण देखील अनुभवतोय. MPL सीझन 3 गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक देण्यात मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. बाबूशा देखील रजा घेत आहेत. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील बाबूशा सर. तुम्हाला देखील पुढच्या कारकिर्दीसाठी कमी वेळामध्ये नक्कीच आपल्या हिंदी प्रभुत्वावरती चांगली अशी पगड शेरो शायरीचे बादशाह. आणि आज त्यांनी देखील आमच्या संवेद चांगलं या ठिकाणी मात्र समालोचन केलं. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. हो इथं मात्र फटका फसला. चेंडू हवेत डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल. आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स कॅरी केलाय किशोर उगलेने. फलंदाज होते बाद. अर्थातच शिवम राठोड शून्यावरती बाद. पाहायला मिळेल भाविक पाटील आपण पाहतोय. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते किशोर उगळेच्या माध्यमातून. आक्रमकता दाखवली जाते या षटकामध्ये. पॉवर प्लेचा पहिलं हे मॅन्डेटरी षटक मधाच्या आतमध्ये सुरू आहे. हो स्विंग अनामेस डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. या चेंडूवरती थोडीशी लेन खिचली होती गोलंदाज किशोर उगळेने. आणि या चेंडू नक्कीच निर्धाव फेकला जातोय मधाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली होते. क्रीडा 700 मांडा या संघाच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई डू ऑर डाय अशी ही लढत मधाच्या आतमध्ये. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुढच्या बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतो निर्धाव. किशोर उगळे कमालीची गोलंदाजी करतो या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. धावसंख्या खर्च केल्या फक्त आणि फक्त 1 आणि एक महत्वाची विकेट अर्थातच शिवम राठोडला देखील बाद केला. कमालीची गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार पुनश्चा किशोर उगळे ओव्हर द विकेट ना. हो बाटची नरेजा एक धाव कंप्लीट झालाय. अतिशय वेगाने ही चिक्की सिंगल धाव फलकावरती जोडली जात आहे. या षटकामध्ये धावा येत नाही. या पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि इथे मात्र जास्तीत जास्त धावा बांधवाव्या लागतील कारण की क्रीडा 700 मांडा या संघाच्या माध्यमातून विकास जाधवने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आणि त्याचबरोबरीनं फलंदाजी देखील तितकीच महत्वाची केल्या. पहिल्या मॅच मध्ये 50+ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 29 धावांच्या क्रमिक खेळी साकारली होती आणि नक्कीच प्रमुख शिलेदार ठरला. हो इथे मात्र फटका फसलाय. स्वतः डाऊन दी बॉल गोलंदाज किशोर उगळे येतात. अप्रतिम झेल फलंदाज फेल. सुजित पाटील बॅक टू द डगआउट.
टीडीएल सीझन 1 मध्ये आरबी वरप संघ चॅम्पियन संघ ठरला होता. एमपीएल मध्ये थोडासा बाक फुटला. अंतिम नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केला. पुनश्च बॅक टू बॅक दुसरा येतोय डॉट बॉल. चांगलं बॅटल मधाशात मध्ये सुरू आहे आणि इथे विचार केला तर राज भोईर स्ट्राईक एंड वरती आहे आणि समोर गोलंदाजी वरती विकास जाधवला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी देखील सुरू आहे विकास जाधवच्या माध्यमातून. ओहो, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडूवरती थोडीशी लेन खेचली होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मनीष जाधवला आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमागे चपलाईने यष्टी रक्षण करतायत. निशांत मिरकुटे यांचा हा संघ क्रीडा 700 मांडा आणि आता मात्र अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो, रडार मध्ये चेंडू. क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक. चेंडूला फेकून दिलाय. डीप विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. बिग हिट. एमपीएल षटकार. तदनंतरचा हा षटकार आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. कमालीचा कमबॅक राज भोईरच्या माध्यमातून. हो, पुनश्च इथे मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. चांगलं बॅटल सुरू आहे. 5 षटकांची ही मॅच आहे. जो संघ जिंकेल एमपीएल सीझन 3 च्या टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुपर संडे साठी नक्कीच तिथे मात्र चांगलं कार्य करावं लागेल सर्व संघांना. मेगा फायनल असेल. संडे सुपर संडे प्रेक्षकांची गर्दी देखील तितकीच या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. ओ, शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. अगदी विचार केला तर कॉर्नरच्या दिशेने चेंडू फरार होतोय. सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. षटकार एक चौकार दरम्यान नक्कीच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, बाटशी नरेश. क्या बात आहे. कमबॅक केलाय विकास जाधवने. वार पे पलटवार. राज भोईर बॅक टू द पवेलियन. खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट्स आता मात्र तंबूच्या आशाला परतलेत. नवीन बॅटरमध्ये शॉटमध्ये मेघनाथ पाटील मुंबई पोलीस आणि इथे मात्र नक्कीच चांगला खेळ एकंदरीत या स्पर्धेमध्ये तो देखील करतोय. परंतु या शेवटच्या क्षणाला शेवटच्या मोमेंटला चांगली फलंदाजी करावी लागेल. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. पहिला चेंडू आक्रमकता दाखवली आहे. गोलंदाज स्वप्नील आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये.
5 षटकांची ही मॅच. 4 गोलंदाज नक्कीच इथे मात्र आपणास यूज करावे लागतील आणि त्या अनुषंगाने स्वप्नीलला पाहतो तिसऱ्या षटकामध्ये. ओ पुन्हा इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, विकेटची प्राप्ती. आता मात्र माघारी परततोय फलंदाज भाविक पाटील. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 13 धावांवरती कॉन्स्टंट आहे. 13 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मित्रांनो आपण पाहतोय या मांडा प्रीमियर लीग MPL सीझन 3 सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा, मान्यवरांचा आणि युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा पुनश्च आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये भावेश पाटील मान फ्रॉम सांगोडे. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील होतोय सज्ज. हो पुनश्च इथे मात्र मिस्टामी स्ट्रोक जरूर होता, परंतु शॉट फाईल आणि शॉट टर्नमॅनला बीट करून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. MPL चौकार. कम्माळीची गोलंदाजी सुरू होती, परंतु हा चौकार मध्ये पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती. ओहो स्वीशीट करण्याचा मनसुबा आखला, अनसक्सेसफुल ठरतो हाफ स्ट्रोक. सरळ बॅटने धावा येत होते, इथे मात्र आडवा बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न सफल ठरला आणि त्याचबरोबर हा डॉट चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. स्वप्नील रिव्हर एंड करणं पुनश्च होतोय सज्जा. हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी सुरू आहे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना नक्कीच हार पत्करावा लागली होती क्रीडा 700 मांडा या संघाला. तदनंतर मात्र चांगला असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. मनोबल वाढलेलं दिसतंय. सर्व खेळाडूंचा प्रशंसा करावी लागेल. हो हा चेंडू देखील येतो निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात मध्ये आतमध्ये. सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये RB वर. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. अप्रतिम गोलंदाजी राहिल्या आतापर्यंत क्रीडा 700 मांडा संघाची. पहिल्या षटकामध्ये किशोर उगलेने 2 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतले. दुसऱ्या षटकामध्ये विकास जाधवला 10 धावा 11 धावा खर्च केला, विकेट्स घेतली आणि तिसऱ्या षटकामध्ये स्वप्नील देखील फक्त 4 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट्स घेतली. पुन्हा एकदा विकास जाधव ऑन दी मार्क. ओहो बाची नरेश आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स पुनश्च प्रस्थापित केलं विकास जाधवने. मेघनाथ पाटील 0वरती बाद.
देत अशा दिवसामध्ये आपण पाहिलं तर वांद्रे संघाला देखील नानांनी या ठिकाणी मात्र संधी दिली. नाविन्यपूर्ण असा संघ होता आणि नक्कीच तलागाळातील क्रिकेटरना नक्कीच खेळाडूंना प्राधान्य देण्याचं कार्य या एमपीएलच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा नक्कीच अशी सुरू राहावी अशीच आम्ही नक्कीच जगन्नाथ पाटील यांना विनंती करू. हो इथे मात्र क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक होता. मिनी हेलिकॉप्टर उडवला होता परंतु झेल कॅरी करू शकले नाहीत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु हा झेल सोडला आणि तत्पर एक धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला तर आरबी वरब या संघाचे ट्रम्प कार्ड अर्थातच शिवम राठोड आणि मेघनाथ पाटील वरती बाद झाले. त्या अनुषंगाने थोडसा बॅकफुटला आता मात्र आरबी वरब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. विकास जाधव मांडा एंड करणं कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाजी देखील आक्रमकता दाखवली. या स्पर्धेतील पहिली 50 धावांची कामगिरी विकास जाधव याने केली आणि आता मात्र गोलंदाजी देखील चांगली करतोय. ओ क्या बात आहे, स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. एमपीएल षटकार. षटकार येतोय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. हो पुणे क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिफेक्सच्या कव्हर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक देखील जीवाच्या आकांतेने या ठिकाणी मात्र या धावा वाचवल्या जातात. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्या बात आहे. दोन्ही नक्कीच संघांना ठाऊक आहे इथे मात्र आज सामना डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे. सामना जिंकणं महत्वाचं आहे. हो फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रेस, फाईन लेगला बीट करून सीमा रेषा पार. एमपीएल चौकार. कारण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 30 धावा. धावफलकावरती आणि आता मात्र या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विकास जाधवला आपण पाहतोय. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. गतीमध्ये परिवर्तन. अंतिम चेंडू तो निर्धाव शेवट गोड केलाय गोलंदाज विकास जाधवने आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा वावगी खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 5 विकेट्स. आरबी बराबर. शेवटच्या षटकामध्ये 4.5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. टायमर सेट केलं जातंय वारंवार आमच्या ऑफिशियल स्कोररच्या माध्यमातून आणि त्याची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये धीरज भोईला पाहतोय. गोलंदाज तयार. हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये देखील धीरज भोईने चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी करावी लागेल. परंतु एका बाजूने आरबी वरब या संघाला कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक करून द्यावा लागेल ऍज अ बॅटर. मताच्या आतमध्ये भावेश पाटीलला ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आलाय. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत.
हो, प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकदा कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. ओहो, चुकीचा थ्रो, परंतु बॅकअप चांगला. बॅकअप चांगल्या अनुषंगाने इथे मात्र मिळतोय फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. 33. अंतिम 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू निर्णायक असेल. आज बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज भावेश पाटील. 2 चौकार 1 षटकार आलाय. कमबॅक करावा लागेल. ओ, इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी चेंडू फॉरवर होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. येतो आणि नक्कीच या फटक्यांची नितांत आवश्यकता होती. आरबी वरपला धाव फलकावरती. ओहो, पुरेशा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. मनसुबा आखला गेलाय आणि यस, हा निर्धाव चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय. टॉट चेंडू पाहायला मिळतो. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. आज एमपीएलचा हा नक्कीच शेवटचा सामना आपण पाहतो. अशा दिवसातील एक नक्कीच संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झाला, तो म्हणजे JK ग्रुप मांडा. आणि आता मात्र कुठला संघ नक्कीच दुसरा संघ ठरेल या स्पर्धेतील सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणार आहे, नक्कीच थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. एका बाजूला आरबी वरप, त्यांच्या अगेन्स्ट क्रीडा 700 मांडा. हो, बादशी नरेश आहे आणि ते मात्र नक्कीच पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. यस, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते, परंतु फलंदाज इथून मात्र होतोय धावबाद. धावसंख्या धावफलकावरती 37. इथून मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा असेल भावेश पाटीलकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती धीरज भोई. ओ, पुनश्च इथे मात्र चांगला झेल. क्या बात आहे. कॅच ऑफ द मॅच पकडला मनीष जाधवने. फलंदाज होतोय बाद आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 धावा आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 38 धाब्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजे क्रीडा 700 मांडा या संघाला. घ्यायचंय कारण की या ठिकाणी मात्र पुढील दिवसासाठी अनेक खेळाडू या ठिकाणी मात्र प्रॅक्टिस सेशन साठी सज्ज आहेत आणि थोडासा वेळ त्यांनासाठी नक्कीच आपल्याकडे असेल यात मात्र शंका नाही आहे. जिंकण्यासाठी तब्बल 38 धाब्यांची आवश्यकता आहे आणि 38 धावा कशा पद्धतीने चेस अथवा डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. आजच्या दिवसामध्ये त्यांनी सुंदर असं समालोचन केलं. आमचे जवळचे मित्र, आमचे परम मित्र, नक्कीच ऐकूयात व्हॉइस ऑफ गारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली, रोशन संते सरांना खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच विश्वास केने. 38 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे आणि उद्या दुसरा दिवस या स्पर्धेमधील आहे आणि पहिला सामना असेल GB वॉरियर्स आणि कोंडेरी वॉरियर्स या दोन संघांमध्ये. 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना असणार आहे जागृती 11 मांडा विपक्ष गोल्डन स्पोर्ट्स टिटवाला. या दोन संघांमध्ये उद्या दुसरा सामना आहे
त्याही संघाला 9:30 वाजताचा रिपोर्टिंग टायमिंग आहे. फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल. अंधार होत चाललेला आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे विनंती असेल आपण जास्त वेळ करू नका. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील केली होती. 30 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. क्रीडा 700 मांडा या टीम समोर. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि अतिशय महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. याआधी आपण पाहिलं JK ग्रुप मांडा संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. नेहमीच लो स्कोरिंग सामने हे शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेले आहेत. अनेक वेळा विश्वास केने सर आपण पाहिलेला आहे. यावेळी क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. 38 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि 38 धावा डिफेंड करताना तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एकतर चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे चांगलं करावं लागेल. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. अर्शद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अर्शद शेख यांना विनंती आहे. आपल्यावरती प्रमोद शेठ पाटील यांनी तब्बल 5,000ची बोली लावली होती आणि आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जगन्नाना पाटील, निशांत दादा मुरकुटे, आतिकबाई सय्यद, प्रमोद दादा पाटील यांची प्रचंड मेहनत आहे. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, अप्रतिमा झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का. कुलदीप बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर. नवीन फलंदाज विकास जाधव येत आहेत. ज्या विकास जाधवने गोलंदाजी खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंग मध्ये, तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. संघनायक निशांत मुरकुटे आहेत. ऑन साइडला गॅप मध्ये खेळताय. स्वीप केलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे परंतु अंतिम क्षणामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 2 धावा नक्कीच वाचवलेले आहेत आणि थोडीशी दुखापत देखील झाली आहे क्षेत्ररक्षकाला. पाणी घेऊन जायचं आहे, विनंती असेल पाणी घेऊन जायचंय आपण, कारण की दुखापत झालेली आहे. फिल्डरला 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिलं
सुरू आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. RB11 वरप या टीमला ही सूचना असेल. 38 धाव बनवायचे आहेत आणि धावसंख्या 4 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे शिवम राठोड यांचं आणि नक्कीच दुखापत झाली आहे क्षेत्ररक्षकाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलेलं आहे. उद्या पहिला सामना GB वॉरियर्स आणि कोंडेरी वॉरियर्स या दोन संघांमध्ये आहे. 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 8:45 वाजता टॉस होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्या एकूण 4 संघ आहेत. आज देखील आपण 4 संघ पाहिले. त्या 4 संघातून एक संघ क्वालिफाय झालेला आहे सुपर 8 साठी JK ग्रुप मांडा संघ आणि एक संघ या स्पर्धेमधून बाहेर झालेला आहे माही 11 मांडा संघ. RB11 वरप आणि क्रीडा 700 मांडा हे दोन संघ आमने सामने आहेत. जो संघ जिंकेल तो संघ मांडा प्रीमियर लीग सीझन 3 च्या सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. अस्तित्वाची लढाई आहे. प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती, कारण की दोन्ही संघांसाठी जिंकणं फार महत्वाचं आहे. जो संघ जिंकेल त्या संघाचं आव्हान कायम असणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण आहे, परंतु गुड्डू आहेत, थांबणार नाहीयेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली स्ट्रोक साठी. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. अर्षद शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. न्यू महाराष्ट्र मटन शॉपचे ते मालक आहेत. धावसंख्या 8. गोलंदाज येत आहेत अय्याज चौधरी येत आहेत. बॅकपुला गेले, स्क्वेअर कटचा फटका, परंतु या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धाव धावफलकावरती आहेत. मांडा प्रीमियर लीगचे हे आयोजन आपण पाहतोय. जगन्नाना पाटील, आतिकबाई सय्यद, निशांतदादा मुरकुटे आणि प्रमोद शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. आज पहिला दिवस MPL सीझन 3. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. इथे हा डॉट बॉल सरळ बॅटने धावा येत आहेत. विकासच्या बॅट मधून एक चौकार देखील आलाय. 3 चेंडू खेळला आणि 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 22 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. दमट वातावरण आपण पाहतोय, कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे आणि या सत्रामध्ये धावा बनवणं थोडस कठीण आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय आणि या सामन्यामधील या इनिंग मधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे. फलंदाज झाल्या बाद वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव. बॅक टू द पवेलियन.
पाटील चांगली गोलंदाजी होते. मी नक्कीच उल्लेख केला की जर पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा आल्या तर या मॅचमध्ये कमबॅक होईल RB11 वरप या संघाचं आणि तेच कमबॅक झालेलं आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 10 जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते अय्याजच्या माध्यमातून. या षटकामध्ये 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज. सामना झाला बॅलन्स, सामना 50-50 आपण पाहू शकाल. 2 ते 3 मोठे फटके या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल क्रीडा 700 मांडा. यावीस फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18. च 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. क्रीडा 700 मांडा या संघाला 8.00च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील. मेघनाथ पाटील येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. या स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल संघ मालक आणि संघ नायक राज भोईर आहेत. त्यांची नुकतीच स्पर्धा देखील संपन्न झाली. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं यशस्वी आयोजन. टिटवाला धमाका लीगचे चॅम्पियन RB11 वरप संघ इन ऍक्शन मध्ये आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 24. क्लीन बोल्ट, यष्टे उद्ध्वस्त दांडी, गोलियो मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद किशोर उगले. बॅक टू द पवेलियन. आमचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय वरपगावचे समाजसेवक, उद्योजक, युवा उद्योजक कल्पेश भोईर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून या दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून राज भोईर आणि निशांत दादा यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. RB11 वरप या संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलंय कारण की 17 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आणि बॅटिंग साठी येत आहेत मनीष जाधव, अर्थातच MS धोनी येत आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि येतोय हा व्हाईट बॉल. खऱ्या अर्थाने क्रीडा 700 मांडा या टीमचे ते MS धोनी आहेत कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे त्यांचं यष्टरक्षण. यष्ट्यांच्या पाठीमागे यावीस फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय मनीष जाधवच्या बॅट मधून. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. बॉटमहँडचा वापर केला आणि चौकार आला. खूप चांगलं टायमिंग आपण पाहिला या चेंडूवरती. मनीष जाधव भरपूर वर्षांचा अनुभव आहे. बॅकफुटला गेले, टॅप केलं चेंडूला, मिळते एक धाव या चेंडूवरती. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव आपण पाहतोय मनीष जाधव मध्ये आहे, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये पुराणा चावल देखील
म्हटलं जातं. निशांत आहेत स्ट्राईक इनला, संघ मालक आणि संघ नायक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहतोय आणि पूर्णपणे शांत ठेवलंय या चेंडूवरती. येतोय हा डॉट बॉल. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला याज आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी सरज आहे. मनीष जाधव साठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकारांसाठी स्वीप केलाय. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. मनीष जाधवच्या बॅट मध्ये येतोय हा ब्रँडेड चौकार. पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 2 चौकार लगावलेत मनीष जाधव यांनी आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. बघा फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जास्त विलंब आपण करू नका. अंधार होत चाललेला आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 13. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. अंधार होत चाललेला आहे. पंचांना विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 13. या मॅच मध्ये मनीष जाधवचं कौतुक करेन. अंडर प्रेशर त्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार लगावलेत. कारण की या इनिंगचा विचार केला तर 3 महत्वाचे फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर तो 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या बॅट मधून आले 2 चौकार. 12 चेंडू बनवायच्या धावा 13 या मॅच मध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी करेल RB11 वरप संघ. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल क्रीडा 700 मांडा संघ. यावेळेस विकेट किपरने थोडीशी चूक केली आहे. 1 धाव तर आली आहे आणि पंचांचा इशारा आय थिंक बॅट कट असावी आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे मनीष जाधव बॅटिंग करतायत ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. अतिशय महत्वाचं हे षटक शिवम राठोड यांचं आयकॉन आहेत. ते म्हणजेच RB11 वरप या टीमचे. 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट कारण की मनीष जाधवला माघारी परतावं लागेल. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. टाळे होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग केली आपल्या संघासाठी. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि 9 धावांची उपयुक्त खेळी साकारली आहे. त्यामध्ये 2 चौकार देखील आपण पाहिले. 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय. अनस सय्यद येत आहेत. अतिक भाई यांच्याकडून काही प्राइज अनस साठी. यावेळी डिफेन्स करतायत. ड्राईव्ह केलं. सॉफ्ट हँडने खेळतायत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. परंतु स्वतःवरती विश्वास आहे
स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारली आहे संघ मालक आणि संघ नायक निशांत मुरकुटे यांनी. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. मांडा प्रीमियर लीगचा आनंद घेत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल अंडर प्रेशर. शिवम राठोडने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि RB11 वरप या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. लग्नाच्या पहिलीला संघ बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. RB वरप या टीमला विनंती असेल बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या कारण की अंधार होत चाललेला आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते. MPL चा पहिलाच दिवस प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. कोणता संघ जाईल सुपर 8 मध्ये त्यासाठी हे 2 संघ आमने सामने आहेत. जास्त विलंब करू नका. RB11 वरप या टीमला ही सूचना असेल. आता मात्र संघ मालक वर्सेस संघ मालक, संघ नायक वर्सेस संघ नायक हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये. राज भोईर वर्सेस निशांत मुरकुटे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज निशांत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राज भोईर. यावीस फटका चांगला डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज निशांत मुरकुटेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. संघ मालकाने संघ मालकाची विकेट मिळवली आहे. गोल्डन विकेट मिळवली आहे. संघ नायकाने संघ नायकाला बाद केलाय. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्वीपर कव्हरला आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने झालेले आहेत तेव्हा तेव्हा ते लो स्कोरिंग सामने शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेले आहेत. ऑन साइडला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. काय घडलं मैदानावरती. फलंदाज झाल्या बाद. यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये आणि अनसला माघारी परतावं लागेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. आज मंगळवारी आम्ही आईला
नाही सुखी आम्हाला राहा तेच मागणं मागणं थँक्यू सो मच. सामना आठवला. टिटवाला धमाका लीग मधील सेमीफायनल 6 षटकांमध्ये नक्कीच बल्ल्यानी पॅकर्स या टीमला 43 धाव बनवायच्या होत्या आणि त्या माही 11 मांडा टीमने डिफेंड केल्या होत्या. तसाच सामना आपण पाहतोय. 3 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. संघ मालकाने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा, झेलची शक्यता आणि हा झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 चेंडू बनवायचे, धावा 7. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. या विस्फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण, थोडीशे फंबल झाले आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. चौकार आला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. षटकार आला तर नक्की सामना जिंकतील क्रीडा 700 मांडा संघ आणि 4 पेक्षा कमी धावा आल्या तर सामना जिंकतील RB 11 वनप संघ. तिन्ही निर्णय अपेक्षित आहेत. काही होऊ शकतं. सुपर ओव्हर की RB संघ जिंकेल की क्रीडा 700 मांडा संघ जिंकेल. 1 चेंडू 5 धावा. यावी सुख करण्याचा प्रयत्न आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे राज भोईर यांच्या RB 11 वरप या संघाने शेवटच्या बॉलवरती हा निसटता विजय मिळवले.